आणि यानंतर आता बातमी साताऱ्यातून आहे। सातारा जिल्ह्यातील वाईमधल्या प्रसिद्ध बगाड यात्रेला आता उत्साहात सुरुवात झाली आहे। बगाड यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक बावधन गावामध्ये दाखल झालेत। तर बगाड्या होण्याचा मान यंदा अजित नन्नावरे यांना मिळाला। आपण या दृश्यांच्या माध्यमातून या यात्रेचा आणि या भाविकांचा उत्साह थेट टीव्ही9 मराठीच्या माध्यमातून पाहू शकतोय। राज्यभरामध्ये रंगपंचमीचा सण जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरी होत असताना साताऱ्यातील बावधनचे प्रसिद्ध असे बगाड जे आहे ते या ठिकाणी आज पार पडताना पाहायला मिळत आहे। आपण एकूणच सांगितलं तर या ठिकाणी पाहू शकता की आज बावधनची बगाड यात्रा जी आहे ती या ठिकाणी पार पडत आहे। आज या ठिकाणी जो मान मिळालेला आहे तो अजित नन्नावरे यांना बगाड्या होण्याचा मान मिळाला आहे आणि ही बगाड यात्रा जी आहे ती आज मोठ्या उत्साहात सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। लाखो भाविक जे आहेत ते या बगाडा पाहण्यासाठी आज बावधन गावामध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर 350हून अधिक वर्षाची ही परंपरा आहे आणि या परंपरेच्या निमित्तानं बावधन गावचे ग्रामस्थ असतील किंवा महाराष्ट्रातून आलेले भाविक जे आहेत ते या बगाड यात्रेला हजेरी लावत असतात। यावर्षी बावधन गावचेच ग्रामस्थ जे आहेत अजित नन्नावरे यांना या बगाडा होण्याचा मान मिळाला होता। खरं तर 2014 मध्ये त्यांनी त्यांच्या भावाचं लग्न होऊ दे असा भैरवनाथाला नवस केला होता आणि हा नवस फेडण्यासाठी आज त्यांचा नवस्फूर्तीचा दिवस आहे आणि त्यांना आज बगाडाला बांधण्यात आलेला आहे आणि या निमित्तानं पाहिलं तर हा नवस जो आहे तो फेडण्यात येत आहे। सोनेश्वर मंदिरापासून गावच्या 4 किलोमीटर अंतर भैरवनाथ मंदिराचं आहे आणि या मंदिरापर्यंत हे बगाड जे आहे ते शेतातून ओढलं जातं। पूर्णपणे लाकडी पद्धतीचं हे बगाड आहे आणि आपण जर पाहिलं तर सोनेश्वर मंदिरापासून या बगाड यात्रेला सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यातून या ठिकाणी बैलजोड्या या बगाडासाठी खास आणले जातात। खिलार जातीचे बैल जे असतात ते या ठिकाणी आणले जातात आणि जवळपास 10 ते 12 बैलजोड्या एका वेळी या बगाडाला बांधल्या जातात आणि हे बगाड शेतातून ओढलं जातं। मोठी कसरत जी आहे ती या ठिकाणी म्हणावी लागेल आणि आता जर पाहिलं तर पाहायला मिळतोय। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।